बघ कोण आलंय. प्रसाद काका, कसा आहेस? मी एकदम टकाटक आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे, म्हणजे होतीये बरी. ए असं काय चेहरा पाडून सांगतेस? बरी म्हणजे काय? तू फटाफट बरी होणार, मी सांगतो ना तुला. हा पण पायाला बघ ना काय झालंय. ए प्लॅस्टर, अगं ते काही दिवसात नाही गेल, मग बघ कशा उड्या मारायला लागस. आणि एकदा का तुझं हे प्लॅस्टर निघालं ना की हा प्रसाद काका तुला फिरायला घेऊन जाणार. बस मी पुन्हा हरवायला नको म्हणजे मिळवलं. अरे मजा करतेय मी काका. माझा पाय बरा झाला ना की तू मला ट्रेकला घेऊन जा. डन. चहा आणू? हो घेईन ना. एक काम कर ना, इथेच घेऊन ये ना, मी साऊशी गप्पा मारता मारता चहा घेतो. ए साऊ, तू घेणार आहेस? थोडा चालेल. अरे वा. हा मग तुलाही घेऊन ये, सगळे गप्पा मार. और बताओ. आणि हे बघ, आता ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बोलते आणि मी खरं तर गप्पाच मारते प्रसादशी, म्हणून मी निमित्त काढलं चहा देण्याचं आणि बाहेर आले. म्हटलं जरा बोलते तर बोलू दे मोकळेपणाने. तू थांबू नको, चहा कर. मी जाऊ? नाही नको, बसू दे तिला. चहा आणते मग. जा. आणि सारखं सारखं त्या पायाकडे बघू नकोस, त्याने काय तू बरा होणार नाहीये. अरे बरं, तुला एक गंमत सांगायचीच राहिली. काय? अगं गंमत अशी आहे ना की तू परत आली नाहीयेस, पाठवली गेलीस. काल रात्री घडलेल्या धाडसी कारवाईमध्ये एसीपी भूषण शेरेकर आणि त्यांच्या टीमने किलवर गँगचा बिमोड केलाय. गेल्या काही महिन्यापासून किलवर गँगमुळे मुंबई शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याआधी या केसवर एसीपी चौधरी मॅडम होत्या, पण त्यांना अपयश आल्यामुळे ही केस एसीपी भूषण शेरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आणि अर्थातच एसीपी भूषण शेरेकर यांनी त्यांच्या धडाकेबाज स्टाईलमध्ये या केसचा अवघ्या 1.5 महिन्यात निकाल लावलाय. आम्हाला टीप मिळाली होती. माझ्या नेतृत्वाखाली आमच्या डिपार्टमेंटनं कोलशीच्या जवळ एका गोडाऊनवर धाड टाकली आणि तिथून हा माल आम्ही जप्त केला. या ड्रग्सचं नाव आहे किलबिल, जे शाळकरी मुलांच्या अंगात भिनवलं जातं. जेव्हा आम्ही त्या गोडाऊनमध्ये पोहोचलो तेव्हा ऑलरेडी त्या गोडाऊनमध्ये काही माणसं होती. आमचा डाव हाणून पाडण्यासाठी त्यांनी तिथे ब्लास्ट घडवून आणला. या ब्लास्टमध्ये ड्रग कार्टेलची प्रमुख म्हणून आपण ज्या बाईला ओळखतो, चारू गाला, तिचा मृत्यू झाला. आता मी भूषण शेरेकर मुंबई शहरातल्या सर्व नागरिकांना हे अभिमानानं सांगू इच्छितो, आता किलवरचा डाव संपलाय. हॅलो वजिरीनबाई. ताई. हा मग ताई सोडून दुसरं कोण बोलणार आहे तुला वजिरीनबाई? बोला. भेटायला या. अस्तरीनबाई, अजून लय अभ्यास बाकी आहे, नाही का नाही? काय ग, आता तू कुठे चाललीस? अरे बँकेत जायचंय, पण त्याआधी देवळात जाऊन येते. खरं तर साऊला घेऊन जायचं होतं मला, पण आता काही शक्य नाही. पण निदान मी तरी जाऊन येते. मग ठीक आहे, तुला मी सोडतो ना देवळापर्यंत. अरे तुला वेडवाकडं पडेल उगीच. आधीच तू साऊला भेटायचं म्हणून हाफ डे आलास. काही काय, हे बघ, साऊ माझ्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे आणि साऊशी बोलायला मिळावं म्हणून मी
अख्खा दिवस सुद्धा सुट्टी टाकू शकतो. आवडे काय? पण छान वाटलं रे तुम्हाला असं बोलताना बघून. साऊ नॉर्मल वाटली खूप. तुला कसं वाटलं तिच्याशी बोलून? खरं सांगू का, साऊ सुखरूप परत आली आहे हे ऐकूनच मला ना भरून आलो होतं. आणि त्यात जेव्हा त्यांनी विचारलं की कसा आहेस काका, तेव्हा तर अगदी रडायला आलो होतो. पण एक अगदी खरं सांगायचं तर छान वाटलं. मोकळ्या गप्पा मारल्या अगं तिने माझ्याशी. काय बोलली रे? काही नाही ग, जनरलच. मी तिला म्हणालो तू जे हे परत आली आहेस ना ते आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असलेली स्पेशल मुवमेंट आहे. मी तिला हे सुद्धा म्हणालो की तू स्वतःहून परत आलेली नाहीयेस, तर तुझ्या आईच्या मायेने तुला परत आणलंय. आईने घेतलेल्या मेहनतीमुळे तू परत आलेली आहेस. देवाने तुला आमच्याकडे पाठवलेला आहे आमचा हरवलेला आनंद पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी. चल. आतापर्यंत ना मला तो शेरेकर फक्त बेअक्कल वाटत होता, पण बेअक्कलच्या पुढे काही शब्द असेल ना मराठीत तर ते होतो. अहो 2 बॉड्या सापडल्या, त्यातली एक बॉडी चारू गालाची आहे असं विदाऊट डीएनए टेस्ट करता त्यांनी सांगून टाकलं मीडियामध्ये. असं कसं मॅडम? एसीपी लेवलचा माणूस नाव हा. अहो आजकाल तर म्हणजे प्रेस कॉन्फरन्स पण घेत नाही तो. सर अशा स्टाईल मध्ये येतात, गाडीतून उतरतात, मीडिया वाटच बघत असतो, खिरापत वाटल्यावर काय न्यूज वाटत असतो हा बाहेर. मॅडम त्या वेंसरकर सरांची बोला ना प्लीज, त्यांना सांगा ह्याला काढून टाका. अरे वेंगसरकर सर कॅनडाला गेले, 15 दिवस येणार नाही. एवढी महत्वाची केस सोडून सर कॅनडामध्ये. तू तर जॉईंट कमिशनरला क्वेश्चन करणार आहेस का? तू थांब जरा. जमदाडे तू मला सांग सविस्तर काय झालं. मॅडम शेरेकर सरांना बहुतेक कुठून तरी टीप मिळाली होती आणि त्यांचं तुम्हाला माहितीये ना धडक कारवाई, मी सिनियर वगैरे. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला रेड मारायला जायचंय आणि आम्ही सगळी तयारी केली. मी त्यांना विचारलं की लोकेशन काय, तर म्हणे मी गाडीत असणारं लोकेशन जाणून घ्यायची काही गरज नाही. मॅडम लोकेशनवरती पोहोचलो तर तिकडे ती जागृती.com नेहाताई शेट्टे आली होती. मी त्यांना म्हणाले सुद्धा हिचं काय काम आहे त्या रेडमध्ये, तर मला म्हणतात तुमचा पण भोसले व्हायला पाहिजे का तुम्हाला? नाही ना, चर्चा करत बसू नका. चलो निघालो गाडी. नो कॉज नोटीस देऊ शकतो ना आपण, याच कारणासाठी देऊन टाकूया ना. भोसले थांब तू थांब जरा. हा तू सांग पुढे. नाही, मग त्यानंतर आम्ही तिथे गोडाऊन मध्ये एंटर करणार होतो तेवढाच ब्लास्ट झाला खूप मोठा. आम्ही सगळेजण पडलो आणि त्या दरम्यान बहुतेक शेरेकर सर पडले आणि त्यांचे कान बधीर झाले होते. फक्त का? भोसले थांब ना, बोलू दे ना तिला. हा मग मी त्यांच्यापाशी गेले, त्यांना उठवलं तर मला म्हणाले की तू आज जा म्हणून. तुला स्वतः शेरेकर असताना हिला ऑपरेशन लीड करायला लावलं. हा ज्युनियर आहे ही. नाही हा महापुरुष आहे मॅडम. मी आज जायला तयार झाले तेवढ्यात मॅडम दुसरा ब्लास्ट झाला. सिलेंडरचा ब्लास्ट होता आणि त्यामुळे अख्खं गोडाऊन पेटलं. मग आम्ही फायर एक्सटिंग्विशर वापरलं आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल केली. पण आज सगळं जळालं होतं, अंधार होता. मग मी टॉर्च घेऊन आतमध्ये गेले. आणि आतमध्ये मला 2 डेड बॉडीज दिसल्या, म्हणजे 90% जळालेल्या होत्या. स्त्री आहे का पुरुष आहे हे आयडेंटिफाय करणं पण कठीण होतं. हा मॅडम, आणि त्या दरम्यान यांना बाहेर कुठेतरी किलबिल सापडला. तेवढाच काय तो ह्यांचा छाप. मॅडम तिथे ती नेहाताई शेट्टे ना हे सगळं कव्हर करत होती. मला तिचा राग आला, मी तिला हाकलवलं तिथून. तर मला म्हणते मला शेरेकर सरांनी परमिशन दिली म्हणून मी त्यांना पण बोलते. नाही ह्याच्यात काहीच नवल वाटलेलं नाहीये मला, कारण शेवटी तू तुझ्या सिनियरच्या पावलावर पाऊलच टाकणार ना. जे काय माझ्या पावलावर पावले मी असतो ना मॅडम, तर मोर आणि लांडोर दोघांनाही बाहेर काढलं. सर मी तोच प्रयत्न करत अरे होते. पण मुळात ती आलीच कशी तिथे? येणारच ना. मीडिया हा सामान्य माणसाचा डोळा असतो आणि डोळे सतत आजूबाजूला बघत असतात. त्यांना कसं थांबवणार? हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. कशी आहे मुलगी? बरी आहे. बरी आहे. आम्हाला कसं कळणार? आता पायाला प्लॅस्टर आहे, ते एकदा निघालं की घेऊन येते तुमच्याकडे. चालेल. आशीर्वाद आशीर्वाद. आता निघू? चल. म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी. तुझ्या चरणी ठेवून माथा धरितो तुझे पाय, तवा मले पायामध्ये दिसती माझी माय.
दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे चौधरी मॅडम, काय मॅडम आज ट्रेनिंग कोर्सला सुट्टी वाटतं? नाही हो, तुम्ही अचानक येता. आम्ही मित्रांची वेळ घेऊन येतो मित्रांना भेटायला. चांगलंय चांगलंय. हो, तुम्ही केस विषयी बोलत होतात का? तुम्ही फक्त बोलतच राहा आणि तिकडे तुमच्या शेरेकर साहेबांनी सिल्वरचा गेम केला सुद्धा. आमचे कुठले साहेब? साहेब तुमचे. नाही, टोमणे कळतायत. असो, पण तुम्हाला तुमच्या पुढच्या केससाठी ऑल द बेस्ट. दुसऱ्या केससाठी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही केस संपली? मॅडम यांना वाटतं केस म्हणजे मोराचे पंजे. हो मॅडम, तुम्ही तिथे शेरेकर सरांच्या खांद्याला खांदा भिडवून होता बरोबर ना, क्राईम सीनवर. तुमचं ऐकलंय, तुम्हाला सॉलिड एक्सक्लुझिव्ह फुटेज मिळालंय. कधी दाखवताय फुटेज आणि मुळात काय दाखवताय? ते कधी आणि काय दाखवायचं ना, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुमचं तुम्ही नका बघू, लोकांना पण बघू देत. आणि लोकांना दाखवताना तुम्ही तोंडावर पडणार नाही ह्याची काळजी घ्या. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अहो मॅडम, तिथे तुम्हाला 2 बॉड्या सापडल्या बरोबर. आता हे मी बोलतोय कारण आपली टीम होती म्हणून बरं का. 2 बॉड्या 90% डॅमेज्ड. तुमच्या शेरेकर सरांनी एक मेजर डेअरिंग केली. ते डिक्लेअर करून बसले त्यातली एक बॉडी चारू गालाची आहे. डीएनए टेस्ट कुठे झाली? झाली? मग कशावरून ती बॉडी चारू गालाची आहे? डीएनए टेस्ट झाल्यानंतर कळे की ती बॉडी चारू गालाची आहे की कुठल्या डब्बा भांगार बाटलीवालीची. म्हणजे डीएनए टेस्ट व्हायला हवी होती का? घ्या, आता काय करावं? पण मॅडम बघितलं ना, हे कसं झालंय माहिती का? हे गॅसवर दूध ठेवायचं आणि होतो गेल्यावर म्हणायचं अरे चा उकळलं कसं? अहो मॅडम, प्रोसिजर आहे, प्रोटोकॉल असतो तसा, करावंच लागतं ते. पण शेरेकर सर तसं काही म्हणाले नाही. विसरले असते. काय आहे, दिवसातून 100 वेळा ते भांग पाडतात ना, पाडता पाडता असं एखादा विचार चुपूक पडला. नाही, पण असं सरसकट कसं होईल ना? म्हणजे डीएनए टेस्ट साठी आधी तशी डिमांड करायला लागते. ती केली आहे का कोणी? मी का सांगू? ते कोणी केली असेल किंवा नसेल केली तरी मी का सांगू तुम्हाला? पण विषय असा आहे की तुम्हाला लागते एक्सक्लुझिव्ह. आणि शेरेकर एक्सक्लुझिव्ह न्यूज भांडार हे इथे नाही. पत्ता मी तुम्हाला सांगतो. इथून सरळ लेफ्टला गेलं की लगेच तिथे मिळेल एक्सक्लुझिव्ह. ब्रिलियंट विजय, गुड जॉब. मी वेंगसरकर सरांकडे डीएनए टेस्टची मागणी करते डिपार्टमेंटच्या वतीने. आता ह्या वेळी ना शेरेकरला हिरो नाही होते. जमदाडे तुला फॉलो करते की नाही माहिती नाही, पण तू मला फॉलो करतोच मॅडम. साऊ, हे बाळा तू का बसलीस? एकटी का बसलीस सांग बघू. मला हाक मारायची ना अगं. मी हाक मारली नाही. मला वाटलं तू झोपलीस, तुला डिस्टर्ब केलं नाही. तू चल बाहेर चल. तुझा तो फेवरेट शो लागलाय हास्य जत्रा. साऊ, मँगो मिल्कशेक करू? मला मस्त जमायला लागलाय एकदम. मला नाही बघायचं टीव्ही. हा ठीक आहे नको बघूच. अगं आजी आजोबांबरोबर गप्पा मारतेस, मस्त गप्पा मारूया. सगळ्यांना तुझ्या बरोबर गप्पा मारायचे. मी त्यांना सांगितलं तिला आराम करू दे. तू चल बाहेर. मला लाज वाटते सगळ्यांसमोर जायची. कसली लाज बाळा? ही आपली माणसं, फॅमिली आपली. लाज कसली वाटायची?
मी खूप विचित्र वागले ना दुपारी. मी रूडली बोलले आईशी, काकूशी, सगळ्यांशीच. सगळे चिडले असतील माझ्या. कोण नाही चिड. चल तू इथे बसायचं नाही. चला हळू 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 हळू. कोणी चिडणार नाही. सगळे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ना, मोठे आहेत तुझ्या, कळलं? आणि तू आमची सर्वांची लाडकी, लाडोबा. दुखत नाही ना ग तुला हे सगळं? आणि मी सगळ्यांची लाडकी असण्याचाच गैरफायदा घेतलाय असं वाटतंय. तुझी लाडकी आहे ना, तुझ्याशी चुकीचं वागले. तू माझ्यावर विश्वास ठेवून आईशी खोटं बोलला. मला गाडी चालवायला दिली. मी चुकले. मी खूप चुकले. किती उशीर रे? जेवणाच्या वेळा माहिती आहेत ना माझ्या? ऐक ना झेले, तुला रोज जेवण आणून द्यायचं एवढंच काम नाहीये मला. आत्ता आणलंय ना ते गिल गप. तू आणलंय जेवण? तुला काय करायचंय? तुला मिळतंय ते खा ना. ते ठीक आहे. तुला माहिती आहे ना मला जानकी हॉटेल मधलं जेवण लागतं ते. आज रात्री खातो, उद्यापासून हा फालतूपणा चालणार नाही. उद्याचं कोणी बघितलंय झेले? आज मिळतंय ते खा ना. जागेवर हलू नको. मी नाही तर गोळी घालेन. मी इन्स्पेक्टर भोसले ना भेटायला आली. कोण तुम्ही? श्रद्धा मिरजकर. ओ नाही घाबरू नका, काठी होती नुसतीच. ते काय झालं ना, मगाशी दरवाजा चुकून उघडा राहिला. बसा ना, बसा तुम्ही. आणि असं राहतो कधी कधी. पण मग अनोळखी माणूस आला तर अशा वेळेला आम्ही काय करायचं हे आमच्या मुलांनी आम्हाला शिकवून ठेवलेलं आहे. तुमचे भोसले साहेब आम्ही नीट वागतोय की नाही हे चेक करायला असं पाठवतात अनोळखी माणसांना घरी. या. कोण आलंय रे राजेश? ह्या सावनी मिरजकरची आई. हा, अरे श्रद्धा ताई, या या या. पण चिकू बोलला नाही तुम्ही येणार आहे ते. चिकू? मी हा, म्हणजे इन्स्पेक्टर भोसलेला घरात चिकू म्हणतात. आमचा मुलगा चिकू म्हणजे तुमच्यासाठी तुमचा इन्स्पेक्टर विजय भोसले. मी चुकलो. बाबा पण चुकला. पण आपल्या चुकीला सुधारण्याची संधी कोण देत? आपल्या घरची माणसं ना. हं? ती तुझ्यावर कशी रागवतील सांग बघू. आणि ही नीता राखू आहे ना, तर खूप बदलली बा. आईच्या पाठीमागे ती स्ट्रॉंगली उभी राहिली. खूप सपोर्ट केला त्यांनी आपल्याला. मीच नव्हतो, श्रद्धासाठी तुझ्या काकूनी सपोर्ट केला. आणि आई भाषा मावशी बद्दल मगाशी बोलली ते. भाषा मावशी तुला नंतर सांगतो. हा, तू बरी झालीस तर मी तुला सगळं सांगेन काय काय. बाबा ऐक ना प्लीज. मला भाषा मावशी बद्दल सांग ना. मी दुसरं काय नाही विचारणार. काय झालं? सांगतो. 1.5 महिन्यापूर्वी भाषा मावशीचा ऍक्सिडेंट झाला. त्यात ती गेली. शी इज नो मोर. कसं? काय झालं? नाही का माहिती बाळा, खरंच नाही माहिती. तुला तू साऊ मी तुला सांगितलं ना तुला त्रास होईल म्हणून मी तुला सांगत नव्हतं.
तू आता एकटी राहायचं नाही. चल चल बाहेर, सगळे पाठ बघतात तुझी. चल. बाबा तुम्ही जा, मी आराम करते. मी येईन बाहेर. आता झोपते मी.